दर्पण न्यूजच्या सांगली कार्यालयाच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक उत्तमदादा कांबळे, जिल्हाध्यक्ष कोल्हापूर जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट. ऊन वाऱ्या पाऊस याची तमा न बाळगता वर्षभर सातत्याने घरपोच सेवा देणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांचे अपार कष्ट आणि वक्तशीरपणा हा समाजातील प्रत्येकासाठी यशस्वीतेचा आदर्श असून वंदनीय आहे असे प्रतिपादन हृदयस्पर्श परिवाराचे संस्थापक पद्माकर कापसे यांनी केले. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना कोल्हापूर शाखा आणि जायरस ग्रुप ऑफ रंकाळा चौपाटी यांच्या संयुक्त विद्यमाने वृत्तपत्र विक्री व्यवसायात 60 वर्ष पूर्ण केलेल्या शिंगोशी मार्केट परिसरातील प्रकाश बेनाडे, जयवंत कांबळे आणि श्रीमती सुवर्णा सुगंध तगारे यांचा शाल, श्रीफळ व गुलाबाचे रोप देऊन सन्मान करण्यात आला. हा सत्कार चौंडेश्वरी कोष्टी समाजाचे अध्यक्ष मोहन हजारे, हिंदू जनजागृतीच्या डॉक्टर अश्विनी माळकर, प्राध्यापक तानाजी पाटील व बबिता जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी डिजिटल मीडियाचे राष्ट्रीय सचिव तेजस राऊत यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांचे योगदान अमूल्य असून त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्यासाठी भविष्यात व्यापक योजना राबवण्यात येणार असल्याचे सांगितले. संयोजक व समन्वयक ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र मकोटे यांनी अक्षय तृतीया, शिवजयंती आणि बसव जयंती या तिहेरी योगायोगाच्या दिवशी झालेला हा सन्मान प्रेरणादायी असल्याचे नमूद केले. कार्यक्रमास नंदकुमार मकोटे तसेच माजी नगरसेवक किरण नकाते यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. याच प्रसंगी पद्माकर कापसे यांच्या वाढदिवसानिमित्त अजित ठाणेकर यांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.